तर मित्रांनो बघा, आपण या ठिकाणी बीएड कॅप 24 CET.org या वेबसाईटवर आलेलो आहे. आणि आता या ठिकाणी आपल्याला एक नवीन ऑप्शन आलेलं दिसतंय टायटल बारवर, सर्च कॉलेजचं. आणि आपल्याला माहित आहे की जे काही टेंटेटिव्ह शेड्यूल आलेलं होतं, तर त्या शेड्यूलमध्ये सांगण्यात आलेलं आहे की 8 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट या 2 दिवसामध्ये सगळ्या कॅन्डिडेटनी ऑप्शन फॉर्म भरायचे आहे. म्हणजे जे जे कॉलेज आपल्या आवडीचं आहे किंवा जिथे आपल्याला नंबर लागावा असं वाटतंय, तर त्या ठिकाणी आपल्याला अप्लाय करायचं आहे. त्या कॉलेजचा कोड ऑप्शन फॉर्म मध्ये टाकायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपला नंबर त्या कॉलेजला लागेल. तर यासाठी मित्रांनो, हे जे नवीन ऑप्शन आलेलं आहे सर्च कॉलेज, तर इथे आपल्याला ते कॉलेज मिळणार आहे, त्यानंतर कॉलेजचा कोड मिळणार आहे. तर बघूया आपण या ऑप्शनवर आपण ज्यावेळेस कर्सर नेतो, तर त्यावेळेस सर्च कॉलेजचा ऑप्शन येत आहे, याला क्लिक करूया आपण. त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की सर्च कॉलेज. आणि या ठिकाणी जे वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहे, अगोदर याचा व्हिडिओ आपण बनवलेला होता, तरी पण हे नवीन आलेलं ऑप्शन आहे म्हणून आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवलेला आहे. बघा, सिलेक्ट युनिव्हर्सिटी, त्यानंतर सिलेक्ट कॉलेज टाईप, सिलेक्ट स्टेटस, सिलेक्ट कोर्स, सिलेक्ट मीडियम, हे सगळे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे. तर आता आपण एक एक ऑप्शन बघूया नेमकं काय काय आहे त्यामध्ये. तर या ठिकाणी ज्यावेळेस आपण सिलेक्ट युनिव्हर्सिटी याला क्लिक करतो, तर त्यावेळेस आपल्याला दिसून येईल की महाराष्ट्रातील सगळ्या युनिव्हर्सिटीची नावं आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. तर आपलं कॉलेज किंवा आपल्याला ज्या युनिव्हर्सिटी अंतर्गत ऍडमिशन करायचं आहे, तर ती युनिव्हर्सिटी या ठिकाणी निवडायची आहे. म्हणून याला आपण इथून क्लिक करूया एका युनिव्हर्सिटीला. ते झाल्यानंतर मित्रांनो, सिलेक्ट कॉलेज टाईप हे खालचं जे ऑप्शन आहे याला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी दोन ऑप्शन देण्यात आलेले आहे, एक आहे को एज्युकेशन आणि दुसरा आहे गर्ल्स. म्हणजे को एज्युकेशन म्हणजे अशा प्रकारचे बीएड कॉलेज जिथे मुलं आणि मुली सोबत शिक्षण घेतात. आणि गर्ल्स याचा अर्थ फक्त हे कॉलेज गर्ल्ससाठी आहे किंवा महिलांसाठी आहे. तर आता आपण या ठिकाणी को एज्युकेशनला सिलेक्ट करूया. त्याला सिलेक्ट केल्यानंतर समोर एक ऑप्शन आलेला आहे सिलेक्ट स्टेटस म्हणून. तर या ठिकाणी याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की हे कॉलेज, कोणते कॉलेज सिलेक्ट करायचे आपल्याला, गव्हर्नमेंट कॉलेज, गव्हर्नमेंट एडेड, गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेस, ही सगळी लिस्ट दिलेली आहे. तर याच्यातून आपल्याला कॉलेज निवडायचं आहे. सध्या तरी आपण याला ऑल म्हणून तसंच ठेवूया. त्यानंतर पुढचा ऑप्शन देण्यात आलेला आहे सिलेक्ट कोर्स. तर कोर्स कोणता आहे, तर यामध्ये दोन कोर्सेस आहेत दाखवण्यात आलेले. बघा, एक बीएड आहे, बीएड स्पेशल एज्युकेशन. तर आपल्याला बीएड ला क्लिक करायचं आहे या ठिकाणी. आणि जे स्पेशल एज्युकेशन जे आहे ते डिसेबल विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यानंतर या ठिकाणी हे जे मीडियमचं जे ऑप्शन आहे, तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आपल्याला. याला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, उर्दू किंवा हिंदी यापैकी कोणते कॉलेजेस आपल्याला पाहिजे आहे, तर त्यानुसार याला टिक करायचं आहे. तर आता आपण या ठिकाणी मराठी मीडियमला क्लिक करूया. याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो, हे खाली जे सर्च ऑप्शन आहे, तर याला आपल्याला क्लिक करायचंय, म्हणजे लिस्ट आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. करूया आपण सर्च. बघा, या ठिकाणी सर्च केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मोर इन्फॉर्मेशन, म्हणजे हा जो डोळ्याचा आयकॉन आहे याला जर आपण क्लिक केलं, तर आपल्याला या कॉलेज संदर्भातली सगळी डिटेल इन्फॉर्मेशन खाली पाहायला मिळेल. त्यानंतर दुसरं जे ऑप्शन आहे, तर ते आहे कॉलेज कोड. हा कॉलेज कोड अतिशय महत्वाचा आहे प्रत्येक कॉलेजचा. ज्या कॉलेजसाठी आपण ऑप्शन देणार आहे, तर तो कॉलेज कोड आपल्याला या ठिकाणाहून मिळणार आहे. तो लिहून ठेवा, म्हणजे आपल्याला ऑप्शन फॉर्म भरताना तो वापरता येणार आहे. त्यानंतर कॉलेजचं नाव आणि ऍड्रेस, या ठिकाणी सगळे ऍड्रेस आणि नाव दिलेलं आहे. त्यानंतर ते कॉलेज कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये येते, त्यानंतर त्या कॉलेजचं मीडियम कोणतं आहे, त्यानंतर स्टेटस काय आहे, म्हणजे ते गव्हर्नमेंट कॉलेज आहे का प्रायव्हेट कॉलेज आहे, त्यानंतर कॉलेज टाईप काय आहे, म्हणजे या ठिकाणी को एज्युकेशन आहे का वुमेन्स एज्युकेशन आहे, तर अशा प्रकारचा ऑप्शन आहे. त्यानंतर इनटेक, त्या कॉलेजमध्ये एकूण जागा किती आहे. अनेक कॉलेजमध्ये 50-50 जागा आहे, परंतु काही ठिकाणी 100 पण जागा आहे. त्यानंतर या ठिकाणी मेथडचे ऑप्शन आहे की आपले जे काही विषय आहेत ते कॉलेज या कॉलेजमध्ये आहे का. तर कारण या मेथड मधून आपल्याला 2 मेथडची निवड करावी लागणार आहे. त्यामुळे
मेथड निवडत असताना एवढं लक्षात घ्या की त्या कॉलेजला आपले ऑप्शनल जे काही सब्जेक्ट होते ग्रॅज्युएशनला, तर ते ऑप्शनल सब्जेक्ट यामध्ये दिसतात का? जर असेल तर ते कॉलेज निवडा, नाहीतर परत प्रॉब्लेम येऊ शकतोय. तर मित्रांनो, अशा प्रकारची मोठी एक लिस्ट आहे आपल्या युनिव्हर्सिटी अंतर्गत असणाऱ्या सगळ्या कॉलेजेसची. तर इथून आपल्याला काय करायचं आहे, त्या कॉलेजचा कोड आणि कॉलेजचं नाव लिहून घ्या, म्हणजे ऑप्शन फॉर्म भरताना आपल्याला सोपं जाईल. कारण ऑप्शन फॉर्म भरताना या कॉलेजची सगळी लिस्ट येणारच आहे. तरी पण आपल्याला असं वाटतं की जे काही स्पेसिफिक कॉलेजेस आहे, तर त्याच आपल्याला रेफरन्स द्यायचा आहे किंवा ऑप्शन टाकायचं आहे, तर म्हणून तेच कॉलेज निवडायचे आहे. आणि या ठिकाणी एक गोष्ट करा मित्रांनो, की जर आपल्याला वाटतं की आपला नंबर लागायला पाहिजे, तर या ठिकाणी त्या युनिव्हर्सिटी अंतर्गत असणारे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या सगळ्या कॉलेजला प्रिफरन्स द्या. कारण होऊ शकते जागा कमी असणार आहे आणि त्या प्रमाणात विद्यार्थी संख्या जास्त असणार आहे. त्यामुळे होऊ शकते आपला गव्हर्नमेंट कॉलेजलाच नंबर लागेल असं नाही. त्यामुळे प्रायव्हेट कॉलेजला सुद्धा नंबर लागला तरी चालेल, कारण या ठिकाणी महिलांसाठी एक मोफत शिक्षण आलेलं आहे आणि दुसरं म्हणजे कॅटेगरीच्या मुलांसाठी पूर्ण ट्युशन फी गव्हर्नमेंट पे करणार आहे. त्यामुळे आपल्याला स्कॉलरशिपच्या माध्यमातून जी काही ट्युशन फी पूर्णच भरावं लागणार आहे आणि प्रायव्हेट कॉलेजची जे काही थोडेफार फीज आहे वरची, तर तीच फक्त आपल्याला भरावी लागणार आहे. त्यामुळे गव्हर्नमेंट कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेजच्या फीजमध्ये जास्त तफावत नसणार आहे. त्यामुळे आपण शक्यतो सगळे कॉलेज प्रिफरन्समध्ये टाका. म्हणजे काय होईल, आपला कुठेतरी नंबर लागेल. आणि जर फक्त आपण 1 आणि 2च कॉलेज जर टाकले, तर आपला नंबर लागू शकत नाही, हे लक्षात घ्या. कारण माझा 14 वर्षाचा या क्षेत्रातला अनुभव आहे. त्यामुळे आपण हे लक्षात घ्या, की प्रिफरन्स जास्तीत जास्त टाकण्याचा प्रयत्न करा आणि अशा प्रकारे ऑप्शन फॉर्म भरा, तरच आपला नंबर यावर्षी साठी लागणार आहे. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.